नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. मोदकाचे अनेक प्रकार आहे. त्यातलाच आज मी तुम्हाला कमी वेळेत कमी साहित्यात होणारा खव्यापासूनचा मोदक कसा बनवायचा हे दाखवणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप खवा घेतलेला आहे. खवा गरम करण्यासाठी पॅनचा वापर करायचा आहे, कारण खवा आणि पिठी साखर नीट मिक्स करता येईल. गॅसची आच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून खवा हलकासा गरम करून घेऊयात. खवा जास्त वेळ परतला तर तो करपेल आणि तो कठीणही येईल. दोन 3 मिनिटे झाल्यानंतर खवा आपला हलकासा गरम झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण पाव कप पिठी साखर घालूया. गॅसची आच कमी करून पिठी साखर खव्यामध्ये नीट मिक्स करून घेऊयात. पिठी साखरेच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तीन ते 4 मिनिटे झाल्यानंतर पिठी साखर खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. पिठी साखरेची कुठेही गुठळी दिसत नाहीये. आता इथे आपण गॅस बंद करूया. पॅन खाली घेऊन मिश्रण पुन्हा 2 ते 3 मिनिटे एकसारखे हलवत राहूया. मिश्रण आपलं हलवून झाल्यानंतर थोडेसे गार झालेले आहे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. मोदक करण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. इथे मी मोदक तयार करायचा साचा घेतलेला आहे. सुरुवातीला साच्यामध्ये थोडंसंच मिश्रण घालायचं आहे, कारण मोदकाचे टोक व्यवस्थित येईल. परत याच्यामध्ये मिश्रण घेऊन दाबून भरूयात. मिश्रण आपलं दाबून भरून झालेलं आहे. हे बघा, काही मिनिटातच किती सुंदर आपला मोदक तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण मिश्रणाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रणाचे मोदक बनवून झालेले आहेत. असे मोदक तुम्ही बनवून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.